26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अखेर आता भारतामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत त्याला आता भारतात आणण्यात येईल, परंतु भारतात आल्यानंतर त्याची सर्वात आधी दिल्लीच्या NIA कस्टडीमध्ये त्याची रवानगी केली जाईल। तिथे काही चौकशी होतील, कागदपत्रांची छाननी होईल, त्याच्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते। आता मुंबईमध्ये आणल्यानंतर त्याला ठेवणार कुठे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। तर ती मुंबईमध्ये आणल्यानंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जाणार। आता हे आर्थर रोड जेलच का? कारण या आर्थर रोड जेलमध्ये या 26/11 घटनेशी अनेक काय म्हणू त्याला आपण अनेक नातं एक प्रकारचं तयार झालेलं आहे। कारण मी नातं यासाठी म्हणतोय कारण या घटनेमधला जो जिवंत दहशतवादी होता मोहम्मद अजमल कसाब, या कसाबची रवानगी या आर्थर रोडच्या अंडा सेलमध्ये करण्यात आलेली होती आणि त्याच अंडा सेलमध्ये आता या तहव्वूर राणाला सुद्धा ठेवण्यात येणार असल्याची माहिती आता काही वेळापूर्वी इथे मिळालेली आहे। आणि त्यानंतर आता या सगळ्या गोष्टींचा जो काही या प्रकरणाचा जो काही खटला आहे तो आता मुंबईमध्ये चालणार असल्याची देखील आता माहिती मिळते। आता हा तहव्वूर राणा कोण आहे हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर हा तहव्वूर राणा पेशानं डॉक्टर आहे। ह्या मुंबई हल्ल्याची जेव्हा काही ह्या सगळ्या गोष्टींचा जो प्लॅन रचला गेला त्या प्लॅनची जी रेकी होती मुंबई शहराची, ती मुंबई शहराची रेकी करण्यामध्ये या तहव्वूर राणाचा मोठा हात होता। पवईमधल्या एका भागामध्ये तो वास्तव्य करत होता या हल्ल्याच्या आधी, आणि जो अमेरिकन दहशतवादी आहे डेव्हिड हेडली, या हेडलीच्या तो वारंवार तो संपर्कामध्ये होता। तो एक प्रकारे या हल्ल्यामध्ये त्याचा साथीदारच होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आधी राणा आणि हेडलीनं अनेकदा बैठकाही केलेल्या आहेत, दोघांच्या मीटिंग्स झाल्या होत्या आणि या मीटिंगमधून या शहराची रेखी केलेली होती आणि मुंबईमध्ये काय घडणार काय होणार याची देखील माहिती या दोघांना होती। या हेडलीनं काय केलेलं आहे, या डेव्हिड हेडलीनं अनेकदा अमेरिकन यंत्रणांसमोर जेव्हा त्याची चौकशी झाली, या चौकशांमध्ये सुद्धा त्यानं अनेकदा या तहव्वूर राणाचं नाव घेतलेलं आहे। त्याने अनेकदा या सगळ्या गोष्टींची जी काही पडताळणी होती, ज्या काही गोष्टी त्याने समोर या दोघांमध्ये ज्या मीटिंग्स झाल्या होत्या त्या मीटिंगशी सुद्धा त्यानं काय म्हणू त्याला आपण त्यानं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेखही केलेला आहे त्याच्या चौकशीच्या जबाबामध्ये। त्यामुळे या तहव्वूर राणाला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलं आणि या सगळ्या गोष्टींमधून आता त्या तहव्वूर राणाला भारतामध्ये घेऊन येत आहेत। त्यामुळे आता या तहव्वूर राणाला काय शिक्षा होते हेही पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे ताज्या बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा।